नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह कंपोनेंट्सचा बिग फ्रेंड्सचा -2 चा फॉर्म्युला। कालच्या व्हिडिओमध्ये आपण -3 चा फॉर्म्युला शिकलो होतो। नक्कीच तुम्ही त्याची प्रॅक्टिस घरी केलीच असेल। आज शिकणार आहोत -2 चा फॉर्म्युला। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज जे पण मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर जर का आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर पाहूया आपण -2 कशा प्रकारे अबॅकस टूलवर कॅल्क्युलेट केले जातात। ओके, आता इथे मी फर्स्ट बेस घेतलाय 10। बिग फ्रेंडसाठी बेस आपल्याला 10 घ्यायचे। जर मी 10 मधून 2 मायनस केले टर्म्स मायनस होते तर आपला आन्सर काय येतं 8, बरोबर। म्हणजे 2 चा बिग फ्रेंड कोण आहे 8 आहे। इथे -2 चा फॉर्म्युला दिलेला आहे। -2 चा फॉर्म्युला आहे -2 इज इक्वल्स टू -10 प्लस 8। -10 प्लस 8 हे व्हिज्युअलायझेशन साठी खूपच महत्त्वाचं आहे कॅल्क्युलेशन। जर 2 डिजिट्सचे असतील 10 डिजिट्सचे असतील तर आपल्याला लेफ्ट हँड यूज करायचंय, युनिट्स असतील तर आपल्याला राईट हँड यूज करायचंय। व्हिज्युअलायझेशन मध्ये आधीही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे नक्की तुम्ही कॅल्क्युलेशन करताना फिंगर्सवर सुद्धा प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुम्हाला चांगल्यारीत्या अबॅकस ची प्रॅक्टिस जी आहे ती फिंगर्सवरही कॅल्क्युलेट करता येईल। फक्त टूलवर करणे योग्य नाहीये, फिंगर्सवरही आता करणं गरजेचं आहे। ओके, तर इथे आपला फॉर्म्युला आजचा फॉर्म्युला आहे -2 इज इक्वल्स टू -10 प्लस 8। चला तर मग काही क्वेश्चनच्या थ्रू आपण हे फॉर्म्युला समजून घेऊया। इथे मी फर्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे 7 प्लस 3 -2 प्लस 4। फर्स्ट आहे 7, तर इथे हे 7 प्लस 3 चा आपला पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे +10 -7। ओके, -2 जो आजचा फॉर्म्युला आहे -2 चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 8। ओके, लेस 10 ऍड 8। जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं तसं तुम्ही बोलू शकता। -2 चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 8। नेक्स्ट आहे +4 चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा आपला मागे झालेला एक फॉर्म्युला शिकून, तर +4 चा फॉर्म्युला आहे +10 -6। तर आपला आन्सर येतं 12। ओके, आन्सर येईल 12। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4 प्लस 7 -2 प्लस 8। फर्स्ट हे 4 प्लस 7, तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 अँड -3, +10 -3। नेक्स्ट आहे -2 चा आजचा फॉर्म्युला आहे आपला -10 प्लस 8। ओके, -10 प्लस 8। नेक्स्ट आहे +8 चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे +10 -2। आपला आन्सर येतं 17। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 प्लस 5 -2 प्लस 7। इथे फर्स्ट हे 6 प्लस 5 चा फॉर्म्युला आहे +10 -5, +10 -5। नेक्स्ट आहे -2 जो आजचा फॉर्म्युला आहे -2 चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 8, -10 प्लस 8। नेक्स्ट आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 -3। तर आपला आन्सर येतं 16। नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 प्लस 4 -2 प्लस 7। फर्स्ट हे 6 प्लस 4 साठी आता युनिट बिट्स अवेलेबल नाहीये, आपण फॉर्म्युला यूज करणार। +4 चा फॉर्म्युला आहे +10 -6। नेक्स्ट आहे -2 चा आजचा फॉर्म्युला आपला -10 प्लस 8। नेक्स्ट आहे +7 चा फॉर्म्युला आहे +10 अँड -3। तर आपला आन्सर येतं 15। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 प्लस 8 -2 प्लस 5। 3 प्लस 8 चा फॉर्म्युला आहे +10 -2। ओके, नेक्स्ट आहे -2 चा फॉर्म्युला आहे -10 प्लस 8, -10 प्लस 8। नेक्स्ट +5, तर +5 चा फॉर्म्युला आहे +10 अँड -5। तर आपला आन्सर येतं 14।
नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 प्लस 8 मायनस 5 मायनस 2. फर्स्ट हे 8 प्लस 8 चा फॉर्म्युला आहे प्लस 10 अँड मायनस 2. प्लस 10 मायनस 2. नेक्स्ट आहे मायनस 5, तर हे मायनस 5. नेक्स्ट मायनस 2, जो आजचा फॉर्म्युला आहे मायनस 2 चा फॉर्म्युला आहे मायनस 10 प्लस 8. मायनस 10 प्लस 8, तर आपला आन्सर येतं 9. ओके, नक्की तुम्हाला हे आजचा फॉर्म्युला पूर्णपणे समजला असेल. घरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केला तरच तुम्हाला योग्यरित्या अबॅकस येईल. प्रॅक्टिस नाही केलं तर नाही येणार. घरी बसून तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूपच गरजेचं आहे. प्रॅक्टिसनेच तुम्हाला पूर्णपणे अबॅकस करता येईल. अबॅकस वर कॅल्क्युलेशन्स करता येतील. ओके, त्याचबरोबर आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन लेक्चर्स 5 मे पासून चालू होत आहेत. न्यू बॅचेस स्टार्ट होत आहेत. जर तुम्हाला कोणाला अबॅकसचे क्लासेस जॉईन करायचे असतील ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तुम्ही जर उरुळी कांचनमध्ये राहत असाल तर तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन करू शकता. जर तुम्ही आउट ऑफ दुसरीकडे कुठे राहत असाल तर तुम्ही ऑनलाईनही जॉईन करू शकता. झूम मीटवर ते क्लासेस घेतले जातील डेली. तर तुम्हाला जर क्लासेस जॉईन करायचे असतील तर नक्की कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचं नक्की उत्तर देईल. ओके, आजच्यासाठी एवढंच. -2 चा हा फॉर्म्युल्याची पूर्ण प्रॅक्टिस घरी करत राहा तुम्ही. जर प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला अबॅकस येईल घरी बसूनही. ओके, आजच्यासाठी एवढंच आहे. चला तर मग उद्या -1 चा फॉर्म्युला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तत्पूर्वी धन्यवाद.